रस्ता वाहून गेल्यानं गरोदर महिलेवर अक्षरशः जेसीबीतून रस्ता पार करण्याची वेळ आली आहे। पावसाळ्यात आलापल्ली ते भामरागड रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे। मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेला, त्यामुळे गरोदर महिलेला जेसीबीतून रुग्णालयात नेण्यात आले। कुडकेली इथल्या झुरी संदीप मडावी या गरोदर महिलेला अचानक प्रसूतीच्या कळा आल्यानं ती रुग्णालयासाठी निघाली, मात्र रस्ता वाहून गेला असल्यानं तिला समोर जाता आलेलं नाही। तेव्हा रस्ता कामावर उभे असलेल्या जेसीबीच्या बकेटमध्ये गरोदर मातेला बसवून तिला रस्ता पार करून देण्यात आला। यावरून गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्य समस्या किती बिकट बनते याची प्रचिती येते। तर मागच्या 1.5-2 वर्षात जी कामं झालेली आहेत रस्त्यांची, ती कामं अत्यंत तकलादू आहेत। 30-30, 40-40% कमिशन घेऊन ही कामं करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळं रस्त्यावर डांबर कमी, खडी कमी, मुरुम कमी अशी परिस्थिती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहे। त्यामुळे या पावसाळ्यात अजून जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यात पडणारा पाऊस आहे, त्यावेळी अनेक रस्त्यांच्या बाबतीत अशा घटना घडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या सगळ्या मागच्या 2 वर्षात झालेल्या कामांची चौकशी करावी लागेल। आमचं सरकार आल्यावर क्वालिटी टेस्टिंग प्रत्येक महाराष्ट्रातल्या रस्त्यांचं आम्हाला करावं लागेल, कारण यांनी प्रचंड घोटाळे केलेले आहेत आणि अतिशय सुमार दर्जाची कामं महाराष्ट्रात झालेली आहेत। त्याचा परिणाम गडचिरोलीतल्या नागरिकांना बसलाय।